प्रत्येक जीवाला ज्ञान म्हणजे सुख आनंदाची प्राप्ती म्हणजे ज्ञान, आणि दुःख दे बुद्धीतून अलग होत, निवृत्त होत, तुमच्या भाषेत संपून जात. त्याला म्हणतात ज्ञानेश्वरी. अध्यात्म चिंतन हे केव्हा मिळतं, कसं कळतं, मन तिकडं कसं वळतं? ईश्वराकडे, जगताकडे नाही, न देहाकडे, न शब्दाकडे, न पुण्याकडे. एक शेवटची घातक वस्तू वासना. मन वासनेकडे गेलं तर ते बाहेर निघायला तयार नसतं. पण ज्ञानात आल्यानंतर वासना ते हलक्या हलक्या संपत असते, आटोक्यात येते, आटोक्यात. म्हणून ज्ञानाची प्रत्येक जीव मात्रास नितांत गरज आहे. अध्यात्माचा लाभ म्हणजे सुख प्राप्ती. आणि अध्यात्म श्रवणाच्या माध्यमातून ते अंतःकरणामध्ये जाणल्या जात. बोधाच्या मार्गाने ओवीचा अबोध जेव्हा बुद्धी खेचून घेते, तसं उष्णता पाण्याची वाफ तयार करून वाफ वरी जात, ते पाणीच असतं. ते सूक्ष्म गोष्टी आपल्याला माहित नसतात. म्हणून मे महिन्यामध्ये 10 सहन करावा लागतो उष्णतेचा, तेव्हा पुढे पाऊस येतो. तसं मुमुक्षुला कष्टदायक प्रवास सहन करावा लागतो, आणि अनात्म्याचा परित्याग करताना इंद्रियाचा निग्रह कसा होतो, ते ज्ञानाच्या शक्तीनं होतो. त्या ओव्या आपल्या आजच्या येतात. इंद्रियाचा विकार, विषयाचा संबंध, दुःखाची प्राप्ती, हे समीकरण आपल्याला आहे आपल्या आयुष्यात. ते समीकरण सोडण्यासाठी त्या बुद्धीमध्ये बोधाचा प्रवाह, वेदाचा संगम, संताचा श्रवणाचा मार्ग जेव्हा त्या जीवात्म्याला मिळतो, तो प्रवास सुखकर होतो. तो लाभ अध्यात्माचा येतो. तो आयुष्य शेवटचं ठरतं. तो जन्म अभाव होतो, मृत्यूचं उल्लंघन होतं, आणि जीवात्म्याला परमात्म्यासोबत राहता येतो. तो एकरूप होतो ईश्वराशी. त्याचं नाव अभेद भक्ती. त्याला म्हणतात वेदांताची शक्ती. त्याला म्हणतात आपल्या अंतःकरणात असलेल्या त्या भगवंताची सतत अनुभूती. तेव्हा जडाचा संबंध नसतो आणि भेद समूळ नष्ट असतो. परमात्मा ईश्वर बुद्धीशी समरस असतो. तो अध्यात्माचा लाभ असतो, ओळीचा प्रसाद असतो, संताचा संग असतो. तेव्हा आपलं स्वरूप आपल्याला भोगण्याचा आपल्या आयुष्यातला तो काल असतो. तो जीवात्मा कालाच्या परे जातो व अध्यात्माचा लाभ घेतो, मुक्तीच्या घरात राहतो, तो स्वानंद होतो. म्हणून ज्ञान लहान समजू नका. अतिउच्च पद म्हणजे ज्ञान आहे. अतिसुख म्हणजे ज्ञान आहे. स्वतः स्वयं मी भगवान आहे. तर देहाची गाण बुद्धीला का ठेवू? बुद्धीमध्ये देहात्म भाव का घेऊ? माझं मन नाना विषयाकडे का जाऊ देऊ? माझं मन, माझं बुद्धी आणि मी माझ्या भगवंतासोबत राहणार. आनंदरूप त्याला मी करणार. मनाचा बाधच होणार, बुद्धी ब्रह्मच होणार. देहातून ते बाहेर येणार, रूपामध्ये अभिन्न राहणार, स्वस्वला पाहणार, तो सुखामध्ये रमणार, स्वतःचा आनंद भोगणार, वृत्ती विषयाचा परित्याग करणार आणि अज्ञानाचा नाश करून अविनाशी पदावर येणार. हे अध्यात्माचं भांडवल आहे राह्या. हे का कळत नाही लोकांना?
हे आम्हाला माहित नाही. पण आपलं आयुष्य परमार्थाला देणं, साधूच्या श्रवणात येणं, बोधाच्या अंगणात राहणं, बुद्धीला ब्रह्मत्व घेणं आणि ऐक्याचा अनुभव भोगणं, हे जीवन जगणं म्हणतात त्याला. सुख दुःख तू मी, जडाचा संबंध, अज्ञानाचा काळोखात जगणे आपलं. पण सगळ्याला आवडतं का आवडतं माहित नाही. देहभावात राहतो जीवात्मा, का राहतो माहित नाही. जगतावर प्रेम येतं, शब्दाकडे मन जातं. जडाला माझं म्हणतं, बुद्धी अहंकारामध्ये व्यवहार करती, अनात्म्याला धरती आणि मरताना संस्कार घेऊन पुढे सरती. हे तुम्हाला चिंतन मी सांगणार आहे. मी नाही, सॉरी, माऊलीच्या वयाच्यावर येत आज. मी तुम्हाला त्याच्या धरून बोलायला तो प्रयास आहे. आज जीवात्मा प्राण गेल्यानंतर, देह पडल्यानंतर, या कुडीला सोडल्यानंतर, ती बुद्धी, ते मन, तो जीवात्मा काय काय करतो आपल्याला माहित नाही. सूक्ष्मता मी पण आज आश्चर्यचकित झाले का, तर एवढं सखोल जाता येत नाही आणि जाता यायला. जसं आपल्या मुलांना दुकान टाकलं किंवा मिस्टरनं दुकान टाकलं, भावांना टाकलं, त्याची प्रगती पाहताना आनंद असा होतो. तो आनंद विषयाचा असतो. आणि आनंद मन जेव्हा भगवंताकडे जाऊ लागतं आणि भगवंताचं सुख भोगता येतं, परमात्म्याचं नातं तयार होतं, वृत्तीला, मनाला त्या देहातून भिन्न होता येतं, त्याचं सुख ज्ञानी महात्म्याला भोगता येतं. संसारिकाचा विषय नाही, पामराचा तर नाहीच नाही, कर्मठाचा नाही आणि भक्तीचा तर नाहीच. इथून पुढे आता रोजच आहे, पण बोधाच्या माध्यमातून, अनुभवीच्या ज्ञानातून, संताच्या कृपेतून, आपल्या आयुष्याच्या अध्ययनातून आणि आपल्या देहाच्या कष्टातून जेव्हा मन प्रसन्न होत, गोष्ट संसाराचे भाज्या चटण्या आमट्याने बर का, अध्ययनाचं कष्ट ते तर खाण्याचं 12 महिने मरे पण तेच केलं धंदे. पण आता तपोमय भूमी होती हृदयाची, तपश्चर्या होती ओवीची, श्लोकाची, अध्यात्म ज्ञानाची. तपश्चर्या करता अंतःकरण तर ते पावन होतं, पतितपणा जातो, भेद जातो, अभेद येतो. तेव्हा मी कोण कळतं, तेव्हा अहम जळतं, परमात्म्याचं नातं मिळतं आणि तेव्हा बुद्धीला सहारा मिळतो, परमात्म्याचा आश्रय मिळतो, आत्मत्वाचा अनुभव येतो, भगवंताचा ऐक्य होतं, पांडुरंगाचं सुख मिळतं, अभेदाचं प्राप्ती होती, स्वरूपाची अनुभूती येते, विश्वात्म्याची. आदिपन न मोडे तैसे अनादिपन न मोडे, माझी अक्रिवित तणखंडे, हरी करता मुक्ता ऐसे आवडे, ते जाण भ्रांते. अर्जुना, मला करता भक्त म्हणतात हे जगतातले जीव. जाणगा भ्रांती, हे भ्रांतीमुळे बोलतात बरं. मी करता नाही, भक्ता नाही, मी येत नाही आणि जात नाही. म्हणजे हो अर्जुना, माझ्या असंग पदावरून जे कार्य होत जात, ते कार्य मी करुणा करता आहे. म्हणून भ्रांतीमुळे मला लोक करता म्हणतात, जन्म म्हणतात, कानाला म्हणतात, जन्मला म्हणतात. गोकुळात आहे मी, चौकड नाही करे, बाकी कुठंच नाही मी, फक्त गोकुळात आहे. नाही, हृदय भक्ताचं गोकुळ आहे, त्याच्या आत माझा वास आहे, तो श्रीनिवास आहे. पण मोडे माझे अकृत्व न खंडे, मी अनादिपणा, माझा अनादि मी ब्रह्म आहे, आत्मा मी व्यापक आहे, मी एक निराम आहे, निराकार आहे. अकृत्व न खंडे, मी जरी क्रिया केली, कुणाला मारलं किंवा कंसाला वध केला,
हे तुला वाटतं, पण माझं क्रिया करणं हे मला कधीच वाटलं नाही. का देवा? मी ते मुक्त आहे मी अर्जुना. मी कर्मात नाही, मी व्यापक असून कर्म करतो. ते कर्म माझ्यापासून अलग बाजूला जातं आणि माझं अकृत्व कायम होतं. पण भ्रांतीने मला करता भक्ता म्हणतात. हे भ्रांतीत लोक भक्ती करतात आणि कर्मही करतात आणि माझ्यापासून दूर राहतात. पण ज्ञानी लोक माझ्याशी समरस होतात, कारण करता भक्तात असताना, मी कर्म करताना त्या माझ्या स्वरूपामध्ये असतात आणि माझ्या अकृत्व ते जाणतात. म्हणून ते भ्रांतीपासून भिन्न असतात आणि माझ्याशी अभिन्न असतात. म्हणून मी जरी कर्म केलं तरी माझं बिघडत नाही, कारण अनादिपण न मोडे. मी अनादिकालापासून एक आहे, अविकारी आहे, निष्क्रिय आहे, असंग आहे आणि कर्माच्या अतीत आहे. निर्व्यवहार आहे, निर्विकार आहे, निर्व्यापार आहे. म्हणून माझं हे अनादिकालचा व्यवहार मी सोडत नाही आणि कर्म केलं तरी मला संबंध होत नाही, कारण माझी उपाधी माया आहे, तुझी अविद्या आहे. म्हणून तुला मी वाटतं, माझी माया आहे. मी सदा माझ्या पदावर आहे. जे माझं अखंड पद आहे ते मी सोडून बाहेर येत नाही आणि कर्म केलेलं मला स्पर्श होत नाही, कारण ती माया शुद्ध आहे. मला कर्मातून भिन्नच ठेवते आणि तू कर्माचा अभिन्न होतो आणि मला आलं गेलं मारलं असं म्हणतो. ते जाण गावरांते. आपलं मन त्या भगवंताशी अर्पण. आता एकच नातं कृष्ण परमात्म्याचं, ज्ञानाचं, वेदाचं, अनुभूतीचं, खऱ्या भक्तीचं, अभेदाच्या शक्तीचं जगायचं. उरलेला काल याच्यासाठी घालवला भगवंत, म्हणून ठेवला हा आयुष्याचा काल. धन्य पांडुरंगा, तुमचा धन्यवाद. हे तुला सांगायचं होतं देवाला मला. कोटी उपकार पांडुरंगाचे, महात्म्याचे, माझ्या गुरुना सद्गुरुनाथाचे. ह्या कालामध्ये हे सांगायचं होतं, म्हणून ह्या देहाला ठेवलं. कोटी उपकार परमात्म्याचे. कधी तक्रार नाही करणार पांडुरंगात, कधीच. कारण हे चिंतन, हे सूक्ष्मता अधिक वाढायली आणि अधिक ओढ व्हायली ज्ञानाची आणि अध्ययन करता यायला माऊलीचं. ते भाग्य या देहाचं, खूप भाग्य. या देहामुळे भगवंताची अनुभूती आणि भगवंताची प्राप्ती, भगवंताची प्रतीती भोगता आली. धन्य झालं देहाकून कार्य करता आलं. बाकी काय नको पांडुरंग. हे चिंतन, हे मनन, हे श्रवण, हे अध्ययन आणि ही ओळी, त्यासाठी श्वास खर्च व्हावे. बस एवढंच मागणं मागावं त्या देवाला, सद्गुरुनाथाला, माऊलीला, आनंदीच्या माऊलीला. तुझं ज्ञान लाभू दे, वेदाचा अभेद बघू दे, अध्यात्माची स्थिती हृदयात प्रगटू दे आणि जन्म मरण थांबू दे देवा. जन्म मरण थांबू दे. एवढाच लाभ होऊ दे, एवढं पुण्य दे. बाकीचं पुण्य नको, बाकीचं काहीच नको. पण माऊली बोलवतात वाणीच्या द्वारे. ही शब्दात मांडण्याची भाषा नाही. तुम्हाला जे 10-15 मिनिटं बोलले ते पण शब्दाच्या पलीकडचे आहे. खोटे बोलणं सांगा. बरी करता भोगता ऐसे आवडे ते जाणगा भ्रांती. जे मग लोक करता म्हणतात, भोगता म्हणतात नाही, हे अनाडी लोक, ज्याला ज्ञान नाही, ज्याला भक्ती नाही, ज्याला साधूची संगती नाही, ज्याला बोधाची प्राप्ती नाही, ज्याला वेदाची उन्नती नाही, त्याच्या आयुष्यात श्रवणासाठी काल नाही, तो भ्रांतीत आहे. माझ्यासोबत नाही अर्जुना. म्हणून असं बोलतो, करता भोगता ते जाणगा भ्रांती. ते भ्रमा म्हणून असं म्हणतो, कारण त्याला प्रमाद ज्ञान नाही, यथार्थ स्वरूपता नाही, कारण तो साधूच्या संगतीत नाही. एक वाक्य सांगते, हे महत्वाचं आहे की जेव्हा आपण आयुष्यात धन कमवतो,
पुरुष असो वा स्त्री, पण आपण साधूच्या संगतीत नाही, बोधाची उन्नती नाही, वेदाची संपत्ती नाही, त्या पुरुषाला हे कळत नाही. म्हणून तो संसाराच्या मोहात बुडतो, शेंडी सगट, आणि जाताना रिकामा जातो. हे लिहून ठेवायचं वाक्य आज माझं. या पुरुष 1 तास काढू शकत नाही तुम्ही, आणि जे काय करतात 12 घंटे 18 घंटे कुणासाठी? लोकांसाठी. काय धन बायको लेकर बाळ काय तुमच्या माग पसार आहे, आणि ती तर कोण नीट बोलती, हँड ठॅ करते तुम्हाला. मग स्वतःसाठी वेगळं काय ऐकलं, ठॅ ठॅ करते तुम्हाला जे आले की. तिच्यासाठी काय जगता? स्वतःसाठी जगा. कोणचं नातं सतत प्रेम देते तुम्हाला? कोणता पैसा सुख देतो सतत? शेवटच्या क्षणाला पैसा पण काम करत नाही. ज्यानं कमवलं ते पैसा त्याला सोडवित नाही, किंवा त्याची विजा कमी करत नाही दुखण्याची. हे लक्षात ठेवा. म्हणून डॉक्टर घरी नाही म्हणतात, हे पण कळत नाही. मूर्खाचा बाजार सगळा. आपलं आयुष्य आपल्यासाठी जगावं. झाले ना 50-60, सरकार देते रिटायरमेंट, घरी जा म्हणते. आपण रिटायरपणा घेऊ शकत नाही. कमाल. चला, तिची एकवट इथपर्यंत थांबते, पुढे गेला कळणार नाही. किंबहुना आत्मा चौखट. आत्मा शुद्ध आहे अर्जुना, तू आत्माचा आहेस, पण तो प्रकृतीशी एक झाला रे. म्हणजे देवा, अरे जडाला माझ म्हणायला, विषयाला भोगायला, खोट्याला बघायला, खऱ्याला सोडायला एक कवट. किंबहुना आत्मा चौखट शुद्ध आहे, पवित्र आहे, गोड आहे, सुखकारक आहे. मग काय झालं देवा? कोणी प्रकृतीशी एकवट. तो प्रकृतीकडे आला रे, एक झाला. येऊ दे ना, पण वापस जावं आपल्या घरला. तिथंच राहावं का जडापाशी? आणि जड पडल्या कुठं जावं? बुद्धीनं मनानं अंतकरणानं जडापाशी आलं. माझं वाटायला बरं वाटू दे, मी पांढरी, मी गोरी, मी सुंदर, मी नाजूक, बरं मरू दे. काय म्हणायचं ते मन. मी छान आहे, मी हुशार आहे, बरं मन आरड कारड असते. मग तेच मन ह्याला माझं म्हणतं. आता हे नष्ट होतं तर मन कुठं जात? मी थांबते आता, द्या उत्तर. लावले ना 5 ठिकाणी मी पृथ्वीमध्ये हाडे टाकून दिले. सगळं काय करायचं करतात लोक, तुम्हाला चिंता नाही, पटकन करते. त्यांना भूक लागली असते, चिंता करू नका तुम्ही. बाहेर काढते तुम्हाला, कपाट त्यांना, लॉकर पण त्यांना, बापूंनी तुम्हाला का लॉकर. उत्तर द्या आता. हे मन इथं असतं, आणि ह्या धरलेलं असतं, ह्याला माझेपण असतं, ह्याचं प्रेम असतं, ह्याचं ऐक्य असतं, ह्याचा संबंध असतो. आणि हे जर संपलं, पंचमुहूर्तात गेलं, आता मन कुठं आलं? कुठं राहिलं? बोला चला. रूपाने राहते तो तसे राधांतरी फिरतात माऊली. त्याला उपाधी नाही, काहीच नाही, तसंच भटकतात. मग का फिरायचं? सांग ना, प्रेरणा नीट बोलायला शब्दाने पाठ करू. का फिरायचं हे सांग की. वासना ठेवली ना माऊली, तादात्म्य जडाशी केलं, स्वरूपाला ओळखलंच नाही, यथार्थ ज्ञान कुठं झालं? अज्ञानातच राहिलं ना ते, विषयामध्येच भटकलं, त्याला विषयच आवडले, मोहात फसलं. दुसरं काय तुझ्यात माती झाली. तू सांग प्रेरणा, 1 मिनिट, करेक्ट आहे. तू सांग, जो पुरुष असन स्त्री असन, जर संसारच करायचा मनुष्य तर ती लटकतं का नाही पुन्हा खाली? हो ते. मग काय दुसऱ्यासाठी झिजायचं आपण? हो मग स्वतःसाठी आपण स्वतःच देह, स्थूल देह, कारण देह, हे ह्या बाकीच्या लोकांना कळत नाही, संसारी लोकांना. त्यांची अधुरी भक्ती, अधुरी आणि एक अगोरी, 2 भक्ती आहेत. हे दे मग हे करते, हे दे मग हे करते, हे अगोरी. आणि ज्ञान नाही म्हणून अधुरी, दोन्हीतून अपूर्ण आहेत ते.
म्हणून त्याचे जन्म मरण थांबत नाही आणि अध्यात्माकडे आल्यावर जन्म मरण लांबत नाही. ह्या लोकांचं थांबत नाही, ज्ञानी लोकांचं त्याला येत नाही. म्हणून ही भक्ती त्रिलोक्यात महान आहे. संत हे छान आहेत आणि अज्ञान हे घाण आहे. म्हणून अलीकडच्या भक्त्यातून पुढे या. कारण हे भंशाच कळत नाही ना. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह हे कळतं का त्या पोत्या वापसणाऱ्या अलीकडच्या लोकाला? सांगा ना. सांगायचे की माऊलीचं ज्ञान वाचून कळतं का अध्ययनानं कळतं? श्रवणाच्या द्वारे हृदयामध्ये थांबती आणि अज्ञानाला समाप्त करती, मनाला मुक्ती देती, स्वरूपाची प्राप्ती होती, आनंदाची व्याप्ती येते, जीवाला मुक्ती होती. व्याप्त आहे तसं मन बेव्याप्ताकडे जात. परिच्छिन्न देहाला सोडून वेदाला मोडून अध्यात्मशास्त्र त्या जीवाला परमात्म्याकडं सहज नेत. हा वेद आहे आमचा. छोट मोठ तुमच्या पोत्याने त्या ओलांडायच्या, पाने उलटायचे. हे बुद्धीला ब्रह्मत्व पद आहे. अनादिकालचा अज्ञानाचा नाश आहे. बुद्धीमध्ये स्वरूपाचा प्रकाश आहे आणि जन्म मरणाचा ऱ्हास आहे. एवढं पण कळत नाही का? सांगा बरं, ऱ्हास कसा म्हणले मी? जीवाला मुक्ती कशी मिळते? तर तो जीव परिचिन ती बुद्धी परिचिन्न देहाला सोडून म्हणजे व्यापक परमात्म्यात जाते, भेदाला मोडते, बोधानं ती परमात्म्याकडे जाते. ती ज्ञानाची शक्ती त्याला परमात्म्याकडे सहज नेते. बुद्धीला ब्रह्मत्व पद येतं, अज्ञानाचा नाश होतो, बुद्धीमध्ये स्वरूपाचा प्रकाश पडतो आणि तेव्हा जन्म मरणाचा ऱ्हास होतो. माऊली अध्यात्मातच फल आहे, संसारात हे असते काय? हे कळायला, हे कळणं जरुरीचं. आणि झळझळून व्हायला नाही. नुसतं वाचून निघत का माणूस? बघून निघत नाही. त्याचा अभ्यास करावा लागतो, निग्रह करावा लागतो, अध्ययन करावं लागतं, त्याला वेळ द्यावा लागतो आणि तसं मनाची तयारी व्हावी लागती. तेव्हा हातात तो येतो, बुद्धीच्या हातात. या हातात नाही, हे तर खाली टाकून जाडते हात. हे तर काय काम आहे? हे पडतं खाली, कळत पण नाही कुठं पडलं, कुणी नेलं, कुणी उचललं, कुठं ठेवलं, काय कळतं पुन्हा? ठेवण काही बी करा, हाय तेवढंच. याचाच अभिमान, याचाच अभिमान आहे तेवढंच, ह्याची शान आहे, पुन्हा काय? म्हणून तर हे सुटणारे हे लक्षात ठेवा, हे मिटणारे हे लक्षात ठेवा आणि माती मोल बनणारे. म्हणून ह्याच्याकडून अध्ययन करून घ्यायचं, हे चिंतनाकडे लावायचं, याचा निग्रह करायचा, याचा बात करायचा आणि ह्याच्यातून बुद्धीला बाहेर काढायचं. त्याला म्हणायचा परमार्थ. तांदूळ वानन, मुग वानन, वारे वान, आधी असत ते. पुन्हा शेवट परमात्म्याची प्राप्ती. तिथं वाहन नाही, घेणं नाही, येणं नाही, जाणं नाही. आहे का प्राप्तीत जाणं येणं? आहे बाबा. प्रकृतीशी एक झालाय ना आत्मा, जीवात्मा. मग काय केलं त्यानं? कुठाने करते सांगते ना. बांधे प्रकृती धर्माचा पाठू आपण पया. प्रकृती धर्म, जे जे प्रकृतीने केलेले कार्य मी केलं म्हणतो, आपल्याकडे लावून घेतो आपण पया. बाप्पा, तो जीवात्मा त्या प्रकृतीने केलेला कार्य ते आपल्याकडे लावून घेतो, पाठू, आणि स्वतःच्या स्वरूपाला सोडून देतो. प्रकृतीचा संबंध करतो आणि मी करतो, दुःखाला पण धरतो, वासनेत पण शिरतो. कारण प्रकृतीच्या केलेल्या कर्माला तो धारण करतो. माझं म्हणतो, मी म्हणतो, मी केला. पाठू, बांधे प्रकृती धर्माचा पाठू आपण पया. आपण पया, आपण आपल्या स्वरूपाला न जाणता प्रकृती केलेल्या कर्माचा संबंध वाढवतो आणि आपल्या आत्मस्वरूपाचा संबंध सोडून देतो. का? अरे वा, संबंध ह्या प्रकृतीचा केला ना, आणि संबंध माझा केला ना परमात्म्याचा, जीवात्म्यानं, तर प्रकृतीने केलेल्या कर्माला सोडून, त्याला विवेक म्हणतात, त्याला सोडून देते बुद्धी आणि आपल्या आपल्या स्वरूपाचा संबंध कायम असतो. म्हणून केलेल्या कर्माचा परित्याग असतो आणि जगताचा मिथ्यात्व निश्चय असतो आणि जीवाशिवाचं ऐक्य असतं. तिथे तो मोक्षामध्ये एकरूप असतो.
तो ज्ञानाच्या अवस्थेत सतत असतो, अज्ञान तिथं नाश असतो, परमात्म्याचा तिथं सहवास असतो. तो जीवात्मा आपल्या आपल्या सुखात असतो, आपल्या आपल्या पूर्व जे त्याचं पद आहे, जे आपला पूर्व रंग आहे, त्याचा कोणता रंग, त्याच्यात आनंद रंगात रंगलेला असतो. म्हणून प्रकृतीचा पाठ जे केलेले कर्म त्याच्यात तो नसतो. कर्माचा परित्याग आहे आणि स्वानंदाचा तिथं समन्वय आहे. स्वानंद त्याला भोगता येतो, अभिन्न परमात्म्याशी असतो आणि त्याच्यात तो विलय पावला असतो. म्हणून कर्म केलेलं बाधित होत आणि जगताचं मिथ्यत्व तयार होत आणि त्या ऐक्याचा आनंद तो घेतो, कर्माच्या अतीत जातो, तो मला पाहतो, मधुरूप होतो. अर्जुना, तो स्वरूपामध्ये विलीन होतो, तो कर्मात कधीच नसतो, कधीच नसतो. इंद्रिये श्रोत्रादी प्रकृती विकारे, ती माझी मनोनी होय व्यापार रूढ, ती माझी मनोनी होय व्यापार रूढ. अर्जुना, अज्ञानी पामर कसा जगतो सांगो? बोला देवा. जेव्हा प्रकृतीमध्ये व्यवहार सुरू होतो, गुणाचा आविष्कार होतो, इंद्रियामध्ये कार्य करण्याची शक्ती होती, ती माझी सत्ता असते आणि कार्यकारी माया असते. आणि ज्या 6 इंद्रियामध्ये 1 बाय 1 जेव्हा कार्य होतं, एकामागे एक, ते कार्य आणि कर्ता आणि कारण आणि तो विषय, ते मी करताय असं म्हणून तो जीवात्मा त्या कार्याकडं, कर्माकडं, त्या विषयाकडं, त्या जगताकडं खेचले जातो ऑटोमॅटिक. आणि तो काय म्हणतो, काय म्हणतो ऐका. मनादी 6 इंद्रिये, मन 1 इंद्रिय आणि नंतरच श्रोत्र शब्द स्पर्श रूप रस गंध हे ज्ञानेंद्रिय. ह्या ज्ञानेंद्रियाचा व्यवहार होताना मी जेव्हा रूप जगत पाहतो, विषय पाहतो, रूप डोळ्याचा विषय रूप आहे आणि रूप हे विषयाचा रूपाला पाहतो डोळा. मग डोळा ही वृत्ती डोळ्याच्या आधारे विषयाकडे जाते आणि विषय डोळा पाहतो. हा समन्वय वृत्तीचा गमनागमन असतो, पण वृत्तीचा मध्ये आत मी असतो आणि व्यवहार तिचा असतो. साक्षात्कार ज्ञानानं माझा होतो, पण जेव्हा साक्षात्कार माझा नसतो तर वृत्ती त्या विषयाशी असती आणि विषय पाहायला म्हणती, मी पाहायला म्हणती, मी केलं म्हणती आणि मला कळालं म्हणती आणि मी बघितलं म्हणती. पण जेव्हा माझा स्पर्श होतो अंतःकरणात असल्या आत्म्याचा, तेव्हा ती मन माझ्यात एकरूप असतं आणि विषयातून भिन्न असतं, वृत्तीचा वाद असतो आणि त्या ठिकाणी चौकडे माझा स्पर्श होतो. तेव्हा ते 5 ज्ञानेंद्रिय आणि मन तेव्हा जेव्हा कार्यरत होतात, तेव्हा तेव्हा अधिष्ठान सत्तेला सोडून न राहता कार्यातून भिन्न असतात, कारणाला सोडून देतात आणि विषयाला परित्याग करतात आणि माझ्या स्वरूपाच्या मध्ये राहून तो आनंद माझा समजून त्या अभेदातच राहतात, भेदाला सोडून व्यवहार करतात, ते जीवनमुक्त असतात. ज्ञानी कसा सोडतो, त्याच्यासाठी विषय कोणते आणि ज्ञानाचे विषय कोणते, त्याला सगळीकडे परमात्मा दिसतो आणि हे सगळं विषय यालाच करतो ना. 6 इंद्रियाद्वारा त्यांचे विषयाकडे धाव आणि ज्ञानासाठी विषय ज्ञानासाठी सगळीकडे तोच परमात्माच विषय होता. कुठं तो नाही, आनंद त्याचाच आहे. आणि अज्ञानाला वाटते आनंद ते विषयातूनच आलाय, पण ज्ञानाला कळतं ना की खरा आनंद कुठून यायला. हे ज्ञानाचं आणि विषय पामराचं काय म्हणजे भेद काय आहे ते सांगतो. ज्ञानी आणि पामर. पामर म्हणजे संसारी, अति वाईट, दुर्व्यवहारी, दुराचारी, दुर्व्यवहारी दुराचारी त्याचा. आणि तो पामर आहे. आता विषयासाठी भगवंताची सेवा करतो, विधीने वागतो, तो विषय. पण मुमुक्षु सगळ्याला सोडून तत्पर होतो, 2 दोषाला टाकून देतो, औरंगाबाद संताकडे येतो, श्रवणामध्ये सतत राहतो आणि वेदाचं ज्ञान आत घेतो, आतला ज्ञान बाहेर काढतो आणि परमात्मा सत्तेवर आरूढ होतो. ज्ञानेंद्रियाचं 6 इंद्रिय त्याला हातात घेतो आणि 6 इंद्रियाच्या ज्ञानाला सोडून एक आत्मसुख भोगतो. इंद्रिय बाजूला जातात, वृत्तीचा निराश होतो, आत्मस्वरूप सतत बुद्धीचा संयोग होतो आणि विषय हा नसून
विषय हा त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनाधन माता पिता. मग त्यांचा विषय तो एक परमात्मा झाला. अनात्म्याचा परित्याग झाला, वृत्तीचा बाध झाला, ईश्वराचा स्पर्श झाला. साइंद्रियाला सोडून दिलं, विषयाला मोडून घेतलं, परमात्म्याला मन जुटलं. जीवात्म्याचं परमात्म्याचं नातं एकत्र झालं. तेव्हा तो स्वानंद भोगता आला, व्यवहार बाधित झाला, परमात्मा प्रगट केला, ज्ञानाचा संगम झाला, आनंदाचा तुषार उडाले आणि मन भगवंतात स्तब्ध झालं. की पुन्हा बाहेर कधीच नाही आलं, कधीच नाही आलं. पै मनादी सहा इंद्रिये श्रोत्रादी प्रकृती कार्य ती माझी म्हणून हे व्यापार रूढ झालं ना. आता हे झालं, ती माझी म्हणून होई व्यापार रूढ. चार पंच विषय मन 6 त्यांचा प्रवाह असतो कार्यामध्ये, आणि मनाच्या मागे परमात्मा जीवात्मा असतो, आणि तो जीवात्मा ह्या कार्यामध्ये येतो. पण तो जीवात्मा जेव्हा ज्ञानी होतो तर कार्याला सोडून त्या इंद्रियासोबत असून सुद्धा तो विषय मी भोगला आणि माझा आहे, मी गेलं मी केलं असं कधीच म्हणत नाही, कधीच म्हणत नाही. व्यापार रूढ ती माझी म्हणून होय व्यापार रूढ. पण ज्ञान नसल्यावर त्या व्यापारासोबत असतो अज्ञानी. मनाच्या रथी वळगे, मनाच्या रथी वळगे, श्रवणाच्या द्वारी निघे, मग शब्दाची आरी घे राणा माझी. तो जीवात्मा मनाच्या रथामध्ये बसतो. मग कुठे जातो पुन्हा? श्रवणाच्या द्वारी निघे, श्रवणाच्या इंद्रियाद्वारातून बाहेर येतो. मग कुठे जातो? श्रवण म्हणजे ऐक ना, शब्द शब्द. मग शब्दाच्या रळी घे राणा माझी. ना 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 शब्दाच्या अरण्यात चढतो. मग त्यानं असं म्हणलं, त्यानं तसं म्हणलं, याचं खंडन, ते तसं बोलला. नारद भक्ती सूत्रात असं म्हणले, तिथं टेव म्हणले, नाही ते येऊ म्हणले. तुझी स्थिती काय? नारद म्हणले संपलं. तुझं काय? तू काय म्हणला सांग, तुझा अनुभव बोल, तुझी अवस्था सांग. शब्दाचाराने हिंडे. आधीचे 2 वेळ राहिले. जैसे स्वप्नी परिव्राजे, आपण पया आपण कुटुंब होईजे, मग तयाचे निधाविजे मोहे सैरा. मग तयाचे निधाविजे मोह सैरा. एखादं संन्यासाला लेकर नाही, बाळ नाही, काही नाही, पण स्वप्नामध्ये त्याला परिवार दिसायला सगळा, सगळं एकटाच असतो. पण स्वप्नामध्ये तोच संन्यासी पुत्र दारा धन घर दार बघतो. एकटाच आहे, झोपलेलं एकच येतो, पण त्याला स्वप्नामध्ये सगळं कुटुंब दिसायला, लेकर घर बायका पोरं भाऊ माय बाप एकच आढळ झाला स्वप्नामध्ये. आपण कुटुंब होईजे, आपण पया आपण कुटुंब. स्वप्नी परिव्राजे कुटुंब. संन्यास झोपला, त्याला स्वप्न पडलं, त्याला परिवार दिसायला, तो जातीनं संन्यास, त्याला बायकोन लेकरं घर नदा. मग आपण पया आपण कुटुंब होईजे. आपल्या झोपेत गुंग आहे, स्वप्नामध्ये मग नाही, मग तोच कुटुंब बनला सगळा. सारखा गमोनी पुढती नाही, मग तयाचेनी धाविजे मोहे सैरा. मग मोहामुळे त्या कुटुंबाकडे धावला कोण? संन्यासी. संन्यासी मोह समीकरण तरी जमते काही. मोहरहित संन्यासी असतो, वासनेचा त्याग म्हणजे संन्यास असतो, विषयाला सोडलेला संन्यासी असतो. आणि तो स्वप्नामध्ये सगळं भोगायला आणि मोहांच्याकडे धावायला. कशामुळे अर्जुना? स्वप्न आहे, खोट आहे, आणि जागृती पण स्वप्न आहे. ती दीर्घ स्वप्न आहे, ते स्वल्प स्वप्न आहे. ते स्वप्न दीर्घ, कोणतं जागृती स्वप्न दीर्घ आहे, झोपेचं स्वप्न अल्प आहे, लगेच जाग होतो आपण. पण हे याच्यातून जाग व्हायला ज्ञान लागतं. बस चला पुढं. तैसा आपुलिया विस्मृती, तैसा आपुलिया विस्मृती. तशी आपली विसर झाली आपल्या स्वरूपाची. आपल्याला आत्मा आपणच प्रकृती
मी प्रकृती म्हणतो. सारिखा गमोनी पुढती ती सीच भजे. तिला वस्तू प्रकृतीला, जगताला, नात्याला, विषयाला, संपत्तीला माझं म्हणतो. भजी जे म्हणजे बघा, सारिखा गमोनी पुढती तेसीच भजे. तिथे तो एकरूप होतो, असक्तपणा तयार होतो तिथे, मोह म्हणतात त्याला. तेसीच भजे. कुणाला भजे? प्रकृती ही, आणि त्याच्या संबंध दुसरी प्रकृती झाली उत्पन्न. त्या प्रकृतीतून दुसरी उत्पन्न होती. त्याला नातं म्हणतात तुमच्या भाषेत, परिभाषा. त्याच्यामध्ये अडकतो. याच्या पुढचं समजून घ्या, मला जास्त बोलता येत. मनाच्या रथी वळगे, श्रवणाच्या द्वारी निघे, मग शब्दाची आरी घे, राणा माझी. मग तो जीवात्मा मनाच्या रथामध्ये बसतो आणि श्रवणाच्या द्वारातून बाहेर येतो. श्रवण म्हणजे शब्द. काय ऐकतो? श्रवणाच्या द्वारे काय? श्रवण म्हणजे ऐकणं. हे ऐकणं नाही, म्हणजे कोणचं आहे? ऐकणं. तो जीवात्मा मनाच्या रथामध्ये बसतो आणि श्रवण इथं ऐकतो. काय ऐकतो बघा आता. श्रवणाच्या द्वारी निघे, मग शब्दाची आरी घे, राणा माझी. मग शब्दाच्या रानात हिंडतो. सांगतो शब्दाच्या रानात कोण कोण हिंडत आहे? प्रतिप्रभाकर मध्ये 4 मल्ले, मोठे मोठे शास्त्रकार आहेत, विवरणकार आहेत, पूर्व पक्ष आहेत, खंडनवादी खूप आहेत, त्याच्यामध्ये नैयायिक आहेत, पुन्हा भट्ट आहेत. मला सांगण्यामध्ये भरपूर लोक आहेत. मी 2दाच ऐकला बाप्पा मी माझ्या आयुष्यात. मला डोक्याच्या म्हणजे घुसकट आहे त्याच्यामध्ये, काय की नाहीये. जेव्हा मी त्यांना महाराजांनी विचारलं, म्हणले महाराज हे म्हण, असं म्हणलं, ते तसं म्हणलं, ते तसं म्हणलं, ते तसं म्हणलं, ह्याचं खंडन त्यानं, त्याचं खंडन त्यानं, त्याचं नाही ऐकायचं त्यानं, विवरणकाराचं त्यांना, पूर्वमीमांसकाचं त्यांना, सांख्याचं त्यांना. हे असं कवर त्याच्यामध्ये काय? ते म्हणले ह्याचं खंडन त्यांना, त्याचं खंडन त्यांना, त्याचं खंडन त्यांना. शेवटी नैयायकाचं खंडन वेदांताने केलं आणि वेदांताचं मत जगाला मान्य झालं आणि वेदांताच्या माध्यमातून बुद्धीला ब्रह्मत्व आलं. मी म्हणलं ह्यांचं कशाला ऐकायचं? बुद्धी हुशार होती, पंडित होतो, तिला चुलीत म्हणते मला लागत. 2दा ऐकून घेतला, लावून घेतला. एकदा महाराजाकडे लावून घेतला, एकदा लावून घेतला. 2दा लावला प्रतिप्रभाकर. खंडन मंडन खंड हे असं म्हणलं, ते तसं म्हणलं. मी म्हणलं महाराजाच्यात ऐक्य नाही. म्हणलं इथं ऐक्य नसतं. त्यानं आत्म्य स्वरूप कसं मांडलं आणि त्यानं कसं खोडलं. हे 5 शास्त्रकार आहेत, मोठे मोठे मल्ल आहेत. अभ्यास दांड काय त्यांचा, नाही ऐकाय लहान नाही. आत्मा जड म्हणलाय, ऐकायचं का त्याचं? मग मला काय डोक्यात ताप आहे. आत्मा जड आहे म्हणतो ते, येड उतार. त्याचं बुद्धिमा खूप प्रगल्भ आहे. त्याच्याकडून खूप अभ्यास करून मी नाही ऐकाय सांगते. ते आहेत, युट्यूब मध्ये आहेत ना ते नाही ऐकवारे. चला पुढं. आणि मग हे शब्दामध्ये असतात, परमात्म्यात नाही. नाही एक असं कपी एक असं. त्याच्या मताचं खंडन वेदांताने केले. मग काय चांगले. चला. तोची प्रकृतीचा वाघोरा, करी त्वचेची मोहरा आणि स्पर्शाची घोरा, राणा जाय. हे उद्या घेऊ, आपला टाइम संपला. विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय.